चला सुझुकीची ब्रेझा 1677 1677 गाडी चालक गाडी मालक आपण गाडी जवळ चला. आपली गाडी इतर गाड्यांना अडचण निर्माण करतो आहे. धन्यवाद नितेशजी पंडित सर. अर्थातच या ठिकाणी देखील आम्हाला समालोचन करण्याची संधी आमचे राजेंद्र सर एक रायगड जिल्ह्यातील जबरदस्त समालोचक त्यांनी वेळोवेळी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचा देखील विशेष आभार या ठिकाणी आपण व्यक्त करूया. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू अवांतर व्हाईट बॉलने स्टार्ट होताना या पहिल्या सत्राचं अर्थातच स्वर्गीय बाजीराव अण्णा परदेशी यांच्या स्मरणार्थ काँग्रेस आय व युवा काँग्रेस कमिटी चिरनेर भोम यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आलेली मानस सन्मानाची रायगड जिल्ह्यातील स्पर्धा तिरंगा चषक 2026 पर्व 11वे पहिली रात्र आणि मॅच क्रमांक 3 ला आपण पाहतोय. पहिला चेंडू अवांतर पण दुसरा बॉल बॅकफुटला गेल्यात. बॅकफुट पंच पॉवरफुल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर धावा 4 चौकार. विवेक हातनोलकर या टीमच्या बॉलिंग युनिट मधला सगळ्यात खतरनाक गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डाऊन द लेग साईड. पंचांनी 2 हात केले समांतर कारण चेंडू होता अवांतर आणि आणखीन एक एक्स्ट्रा धाव बॅटिंग टीमच्या अकाउंटमध्ये मात्र ऍड ऑन होताना आपल्याला पाहायला मोठी आहे. सार्थक गावंड आणि स्वस्तिक गावंड ही सलामी फलंदाजांची जोडी. माफ करा, साहिल गावंड आणि स्वस्तिक गावंड ही सलामी फलंदाजांची जोडी आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती विवेक आहेत. यावरचा देखील बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा राईज झालाय आणि या पर्वाची रात्र खर तर या स्वस्तिक गावंड नावाच्या खेळाडूने गाजवली. 12 पाडाच्या नाईट स्पर्धेमध्ये तब्बल 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम या खेळाडूने केला आहे. परंतु तो खेळाडू सध्या नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे. यावरचा बॉल देखील सरळ बॅटने खेचायचा होता. येथून देखील फटका एक्झिक्यूट झाला नाही. विवेक हातनोलकर हा खेळाडू जबरदस्त आहे. मी म्हटलं होतं की चिरनेर टीम जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळते विवेक हातनोलकरच्या गोलंदाजीची चर्चा प्रत्येक वेळी झाली आहे आणि यावेळेस देखील कमालीची बॉलिंग करताना जरी 2 अवांतर बॉल मी फेकले असतील, जरी चौकाराचा मार मला बसला असेल, तरी कमबॅक करण्याची ताकद माझ्यामध्ये, क्षमता माझ्यामध्ये आहे, चित्त माझ्यामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टी दाखवल्यात. मी नेहमी म्हणतो तुम्ही किती वेळा पडलात त्याच्यापेक्षा किती वेळा उठून लढलात या गोष्टीला महत्व आहे आणि ती लढाई केली विवेक हातनोलकर यांनी. 2 डॉट बॉल्स बॅक टू बॅक. धावसंख्या स्थिरावली ऑन द बोर्ड. 6 धावा या ठिकाणी स्कोर कार्डवर. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर P1चं पहिलं बॅटची पॉवर प्लेचं षटक. यावरचा बॉल सरळ आदरला विकेट्स वरती. एष्ट्या उद्ध्वस्त त्रिफळाचित दांडी 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 गोल. पहिला धक्का बॅटर आउट. निशांत वर्तक इनॅट क्रमांक 3 या पोझिशन वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात. विवेक हातनोलकर ज्यांच्याकडे प्रचंड वेग आहे आणि तुम्ही जर मिस केलात तर ते हिट करतील यातमध्ये शंकाच नाहीये. एष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू आपण पाहिला. सार्थक गावंड यांना पवेलियनचा रस्ता दाखवला गेलाय. कमालीची सुरुवात करताना ही टीम उडवलाय बॉलला. चांगला स्ट्रोक आहे पण डीप मध्ये फिल्डर आहेत. देअर इज नो एलिव्हेशन इन द शॉट and that's why the catch has been taken into the long off region. आणखीन एक विकेट. दुसरा धक्का.
असेल नॉनव्हेज असेल सगळ्या पद्धतीचं जेवण आमच्या कमिटीसाठी निकेतन परदेशी यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांचं विशेष आभार आपण व्यक्त करूया. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि नवीन गोलंदाज रोनक नारंगीकर षटक क्रमांक 2 यंग स्टार आहेत, युवा आहेत. सुरुवात करतील लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिलाच बॉल फेरून मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू मात्र या ठिकाणी येतोय. अपील केली होती, सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना ऑन स्ट्राईक स्वस्तिक गावंड ज्यांनी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली की अगदी 2 ते 3 रात्रींआधी 12 पाडाच्या नाईट स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकार ठोकले. पण तुम्ही काय केलात त्याच्यापेक्षा तुम्ही काय करता या गोष्टीला महत्व आहे. आणि आज परिस्थिती वेगळी, टीम वेगळी, स्पर्धा वेगळी, परंतु तसाच खेळ या खेळाडूला करावा लागेल. उडवलाय बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि मोठा झटका 440 वोल्टचा दिला जाईल. स्वस्तिक गावंड अकाउंट ओपन करू शकले नाही आहेत. फलंदाज बाद. खरं तर या मॅच मध्ये बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आले होते स्वस्तिक गावंड यांचा खेळ पाहण्यासाठी. कारण जो विक्रम त्यांनी केला त्याच्यानंतर त्यांच्यापासून अपेक्षा वाढल्या होत्या त्यांच्या टीमच्या खेळाडूंच्या सगळ्या प्रेक्षकांच्या. पण त्या अपेक्षावरती ते खरे उतरू शकले नाही आहेत. आजच्या या क्रीडांगणावरती गोलंदाजी करताना चेन्नई टीम सांगते इलाका हमारा धमाका हमारा. आणि आतापर्यंत मात्र 3 विकेट या ठिकाणी मिळवल्या गेल्यात. नवीन बॅटर संकेत म्हात्रे एनॅट क्रमांक 5 या पोझिशनवरती मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतील. रोनक यांचं कौतुक करावं लागेल, युवा आहेत पण सुरुवात चांगली केली आहे. यावेळेचा बॉल पण उडवलाय, स्लॉट मध्ये होता, पाठवलाय बाहेरच्या प्लॉट मध्ये, फटक्यात होतं वजन आणि धावा अर्थात डझन. षटकार. षटकार या ठिकाणी मात्र आलाय. आल्या आल्या संकेत मात्र यांनी संकेत दिलेले आहेत. हम आएंगे तो हम छाएंगे, कारनामा कर कर दिखाएंगे और अपने टीम के लिए रन बनाएंगे. हा खेळाडू मात्र सांगत असताना पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. धावा 16 या आकड्यावरती. 16 का डोला तर रयालिस की छाती या गाण्याची आठवण सगळ्यांना होत असेल, परंतु 16 का डोला संकेत मात्र यांनी दाखवलाय. दमदार षटकार. यावरचा स्लोवर चेंडू आहे, कटर बॉल होता, टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ॲज अन बॉलर तुमच्याकडे वेग किती याच्यापेक्षा व्हेरिएशन किती आहेत या गोष्टीला महत्व आहे. जसं त्यांच्या वेगवान चेंडूवरती प्रहार केला तसं त्यांनी मात्र लाईन लेंथ मध्ये बदल केला, व्हेरिएशनचा वापर केला. फसवा चेंडू कटर बॉल फेकला, त्याच्यावरती एक धावाली आहे. खरं तर मी नेहमी म्हणतो अनालायझिंग आणि अडॅप्शन या 2 गोष्टी या खेळामध्ये महत्वाच्या आहेत. यावेळेचा देखील क्रश करणारा यॉर्कर बॉल, निर्धाव चेंडू या ठिकाणी देखील येताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी करताना रोनक नारंगीकर मैदानाच्या आतमध्ये. षटकाराचा मार जरी बसला असला तरी कमबॅक कमालीचा झालाय. फलंदाजांना जकडून ठेवलं गेलाय. इशारो पर नच्चाने वाली गेंदबाजी असं म्हणायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल बॅकफुटला गेलाय. सन्मान दिला. खराब चेंडूवरती केलेला प्रहार आणि चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान एका यशस्वी फलंदाजाची निशाणी असते. आणि एकाच धावेवरती समाधान मानलं गेलं. एका धावेच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपला आणि स्कोर कार्ड वरती झाल्यात त्या 9.00च्या सरासरीने 18 धावा. लॉस ऑफ 3 विकेट.
या ठिकाणी परत एकदा दोन्ही टीमच्या कॅप्टनना सांगितलं जातोय 5 षटकं 5 गोलंदाजांनी हातालायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा सामना हा विनर विनर असणार आहे. तर मोठी जुई विपक्ष आवरे भोलानाथ या दोन्ही संघाच्या संघनायकांना कॉल असेल हा विनंतीचा पहिला. 4 षटकांचा सामना असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. पहिली लढत उपांत्यपूर्व फेरीची म्हणजे क्वार्टर फायनलची इथे रंगली जाईल. एकीकडे आवरे तर दुसरीकडे असणार त्यांच्या विरोधात मोठी जुई. बॉलिंग ट्रॅकवरती आता रोहित नारंगीकर ओव्हर क्रमांक 3 त्यांच्या हातामध्ये मात्र सोपवली गेली आहे. लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे लेदरचा. आणि आता टेनिस बॉलमध्ये मात्र ओव्हर क्रमांक 3 या सत्रामध्ये डिलिव्हर करताना रोहित नारंगीकर सुरुवात करतील. पहिलाच बॉल, पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट लाईनच्या बराचसा बाहेरून बॉल होता. पंचांनी देखील मात्र या ठिकाणी इशारा दिलाय की व्हाईट बॉल असेल. क्राऊड बघा, मी मगाशी जेव्हा आल्याच मी उल्लेख केला होता की प्रत्येकाला वाटत असतं की तिरंगा ट्रॉफी पाहण्यासाठी आपण मैदानावरती जावं. प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये जी स्पर्धा खेळण्याची एक्साइटमेंट मात्र नेहमी असते आणि रायगडकरांना ज्या ट्रॉफीची मात्र आतुरता असते ती तिरंगा ट्रॉफी. आज आपण जो क्राऊड या मैदानाच्या अवतीभोवती पाहतोय हेच यश आहे या स्पर्धेचं आणि 11 वर्षाचं सातत्य या स्पर्धेने या ठिकाणी राखलं याच्यापेक्षा मोठी गोष्ट नसेल. जेवढे प्रेक्षक आले आहेत, जेवढे ऑनलाईन पाहत आहेत त्या सगळ्यांचं पण स्वागत असेल. पहिला चेंडू अवांतर होता, त्याच्यानंतर मात्र सिंगल धाव या ठिकाणी घेतली गेली. 20 या आकड्यावरती टीमची टोटल मात्र स्थिरावली जाईल. उडवलंय बॉल लावेमध्ये, आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक, कॅचला कॅरी केलं जाईल आणि फलंदाजाला करावा लागेल परतीचा प्रवास. धक्का क्रमांक 4. स्वतःच्या होम ग्राउंडवरती पाहतोय. पण सर्व प्रेक्षकांना एक विनंती असेल, क्रीडा रसिकांना, आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी योग्य अगदी पार्क करा. कारण आज उरणमध्ये 3 नाईट टुर्नामेंट सुरू आहेत. प्रत्येक संघ इकडून तिकडे फार घाईत आणि उरणमधून जर इकडे पूर्व विभागात आपल्याला यायचं असेल तर एक टास्क सोडवावं लागतोय आणि तो म्हणजे ट्रॅफिकमधील खोपटाचा असेल किंवा इकडे दिगोडे असेल. तर प्लीज जाण्यासाठी खेळाडूंना वेळ नको, याच्यासाठी त्यांच्या गाड्या लगेच निघाल्या पाहिजेत. बऱ्याचशा गाड्या अडकून पडल्यात तरी प्लीज आपण आपल्या गाडीजवळ चला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागच्या वर्षी समर्थ चषकामध्ये 4 व्हीलर जिंकण्याचा मान ज्याने मिळवला ते रोहित पाटील यावेळेस इन होताना पाहायला मोदील. बॅटची आतली कडा घेऊन बॉल मात्र ट्रॅव्हल झाला शॉर्ट लॉंग लेगच्या रिझनमध्ये. एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल. सुरुवातीला सावध पवित्र घेतलाय, ऑलराऊंडर खेळाडू आहे रोहित पाटील आणि एक धाव या ठिकाणी मात्र नक्कीच कन्वर्ट केली जाईल. परंतु लेदरचा एक्सपिरियन्स काय असतो हे रोहित नारंगीकर यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवलं आहे. रोहित हे नाव जेव्हा ऐकतो तेव्हा इंडियन क्रिकेट टीमचे पूर्व कॅप्टन ज्यांनी 2 ICC ट्रॉफीज इंडियन क्रिकेट टीमला जिंकवून दिल्या ते सर रोहित शर्मा यांची आठवण मात्र सगळ्यांना होते. परंतु आता जेव्हा उद्याचा दिवस उजाडेल तेव्हा इंडियन प्रीमियर लीग IPL ला देखील आपण सुरू होताना पाहणार आहोत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि हैदराबादची ती पहिली मॅच 28 मार्च. IPL इंडिया का त्योहार, पण मैदानाच्या आतमध्ये रायगड क्रिकेट का त्योहार तिरंगा चषक. यावरचा बॉल उडवला, स्लॉट मध्ये होता, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच कॅरी करायला हवी होती. दैव देतं कर्म नेतं ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. तोंडातला घास हिसकावून घेतला गेलाय. कॅच छोटा तो दिल टोटा, सोडाल जेल तर गमवाल खेळ आणि इथून फलंदाजाला जीवनदान दिलं जाईल. नशिबाची एक धाव बॅटिंग टीम आणि बॅटरच्या अकाउंट मध्ये ऍड ऑन करताना पाहू शकाल आणि जिथे धावा झाल्यात त्या म्हणजे डबल दुरी 22 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या एका बॉलचा खेळ ओव्हर क्रमांक 3 मध्ये बाकी आहे. ही मॅच देखील अशी वाटते की लो स्कोरिंग होती काय, परंतु सुरुवात शांत होते पण शेवट आक्रमक होतो. इथून उडवलाय बॉलला, पाठवला इन टू द स्टँड्स, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हरचा फटका, आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम षटकार.
डीजे सुमधुर संगीत मात्र या ठिकाणी आपण डीजे मॅडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकतच आहोत. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती आता नवीन गोलंदाज साहिल ठाकूर ओव्हर क्रमांक 4 त्यांच्या हातामध्ये सोपवली गेली आहे. यावरचा बॉल यॉर्क लाईन वरती सटीक निशाणी पर यॉर्कर रनआउटची संधी होती. ओव्हर एक्साइटमेंट आणि इथे मात्र ती संधी मिस झाली आहे. जेवढ्या संधी तुम्हाला मिळतात त्या तेवढ्या संधींचं सोनं तुम्हाला करावंच लागतं. यू हॅव टू कन्वर्ट एव्हरी अपॉर्च्युनिटी इन टू द सक्सेस. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे पहिला चेंडू डॉट चांगली सुरुवात करताना यावेळेस ओव्हर क्रमांक 4 मध्ये साहिल ठाकूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सुरुवात चांगली झाली आहे. फलंदाजांवरती दडपण बनवण्याचा प्रयत्न असेल. फुल टॉस पण मिस केलाय. संधी मिळाली होती आणि इथून ती फलंदाजाने आता मात्र गमावली आहे. डॉट चेंडू या ठिकाणी येईल. कधी कधी नशिबाची साथ जर तुमच्या बाजूने असेल तर खरं तर येणाऱ्या अडचणी पण तुमच्यासाठी यशामध्ये परिवर्तित होतात. यावेळेची नशिबाची साथ होती साहिल ठाकूर यांच्या सोबत आणि फेकलेला फुल टॉस पण चांगल्या बॉलमध्ये कन्वर्ट झालाय. बॅकफुटला गेल्यात हलक्या हाताने लाईन लेंथ ओळखू शकले नाही. टप्पा पडला. बॉल टर्न होत होता परंतु क्षेत्ररक्षकाने बॉडी मुवमेंटला पण टर्न केलं. प्रेझन्स ऑफ माइंड चांगला पाहायला मिळतोय. एकच धाव या चेंडूवरती मात्र घेतली जाईल आणि धावा आता 29 या आकड्यावरती मात्र जाऊन स्थिरावल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ या ओव्हरमध्ये बाकी आहे. या सत्रामध्ये अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. झेल सोडला होता या ठिकाणी निलेश म्हात्रे यांचा परंतु आक्रमण आता या ठिकाणी फलंदाज रोहित पाटील यांना पण करावंच लागेल. येथून देखील आणखी एक डॉट बॉल आलाय. चिरनेर टीम जी आज स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती या नावाने खेळतीये. बऱ्याचदा महागणपती चिरनेर या नावाने आपण त्यांना खेळताना पाहिलेलं आहे. नाव कोणतंही असो पण खेळ तसाच आहे. जी क्वालिटी आहे बॉलिंग असू द्या बॅटिंग असू द्या फिल्डिंग असू द्या या सगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये या टीमने आतापर्यंत मेंटेन केली आहे. 3 डॉट बॉल्स एक सिंगल. फुल टॉस होता. ऑन द राईटचा फटका आहे. डीप मध्ये फिल्डर येथून चुकी करतायत. फ्लॅट होता. कॅरी करायला हवा होता. एकच धाव या चेंडूवरती देखील मिळतीये. खरं तर सर रविंद्र जडेजा इंटरनेशनल क्रिकेट में चिप्स का पैकेट खत्म होने से पहले उनका ओव्हर खत्म होता है. तसंच मैदानाच्या आतमध्ये क्विक ओव्हर असेल आणि बघता बघता 5 चेंडू संपले. धावा अवघ्या 2. इकॉनॉमिकल षटक. कंजूस गोलंदाजी. आतापर्यंत फलंदाजांना संधी दिली नाही आणि दिली ती पण त्यांनी गमावली आहे. शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. कॅचेटचा कॉल असेल. फिल्डर डाऊन द बॉल असतील. करतील कोणती चुकी करत नाहीयेत. पकडला जाईल झेल आणि आणखी एक धक्का. बॅटर आउट. चार ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र संपला जाईल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्यात. लॉस ऑफ 5 विकेट्स फॉर बॅटिंग टीम स्वर्गीय गोपाळ वर्तक स्मृती गोवटणे. शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ मात्र या पहिल्या सत्रामध्ये बाकी असेल. विसरता कामा नये की चिरनेरचं घरचं मैदान आहे. या मैदानावरती या टीमने कित्येक वेळा विक्रमे केली आहेत आणि त्यांच्या समोर जर धावा कमी झाल्या तर कदाचित 1 साइडेड मॅच सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळू शकते. त्यामुळे या ओव्हरमध्ये किमान 15 ते 18 धावा घेण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमला करावा लागेल. 45, 48 किमान 50 या आकड्यापर्यंत जर धावसंख्या पोहोचली तर लढाई करण्यासाठी स्वतःला चान्स देऊ शकतात. ते म्हणजे टीम गोवटणे संघ. शेवटचं षटक आणि बॉलिंग ट्रॅकवरती डेथ ऑफ स्पेशलिस्ट राजेश कातकरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आदिवासी खेळाडू आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना जातपात धर्म बघितला जात नाही. खेळाडूचं कौशल्य बघितलं जातं. शेवटचं षटक. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. यॉर्क लाईन वरती होता. यॉर्कर जो बनाती है बल्लेबाजों को घन चक्कर. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. अशा पद्धतीचे यॉर्कर जेव्हा येतात तेव्हा यॉर्कर किंग अँड वन ऑफ द ग्रेटेस्ट बॉलर इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट सर लसित मलिंगा यांची आठवण सगळ्यांना होते. एक काळ त्यांनी गाजवलेला यॉर्कर किंग म्हणून त्यांना संबोधलं जातं. परंतु मैदानाच्या आतमध्ये पहिला यॉर्कर पहिल्याच बॉलवरती राजेश कातकरी यांनी डिलिव्हर केलाय. दुसरा बॉल पण वेगवान होता.
प्रचंड वेग, क्विक आर्म डिलिव्हरी, खांद्याचा योग्य वापर आणि गोलंदाजाकडे जर पाहिलं तर चांगली हाईट आहे, हाय आर्म ऍक्शन आहे, अॅक्युरसी आहे, लाईन लेंथची कन्सिस्टन्सी आहे. 2 बॉल डॉट फेकलेत, धावा स्थिरावल्या 30 या आकड्यावरती. धावा बनवायच्यात, प्रयत्न करायचे प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न करण्याची गरज असेल. बॅटची कडा घेतली आणि नशिबाची साथ, नसीब साथ तो बनेगी बात आणि आलाय हात चौकार. चौकार मात्र या चेंडूवरती येताना आपण पाहिलाय. यावेळेचा बॉल खडे खडे उडवलाय, बॉलला आउट ऑफ द पार्क पाठवत असताना ठोकलाय, हवाई हल्ला, चलाया बल्ला, षटकार. स्कोर कार्ड वरती 40 या आकड्यावरती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. मी उल्लेख या ठिकाणी केला होता, किमान तुम्हाला 15 ते 18 धावा या ओव्हरमध्ये बनवाव्या लागतील आणि तो प्रयत्न करताना रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहित पाटील ज्यांनी 4 व्हीलर समर्थ चषकामध्ये मागच्या वर्षी जिंकली, 18 धावेंचं योगदान दिलं. नकात बडा नफात बडा, जो मुसीबत में खडा वो खिलाडी बडा. आणि इथून आणखीन एक प्रहार लॉफ्ट केलाय, इथे डिस्टन्स नाहीये, डीप मध्ये फिल्डर पकडलाय झेल. रोहित पाटीलचा संपलाय खेळ, विकेट डाऊन. या ठिकाणी पाहू शकाल इनकमिंग सुरू झाली. आता प्रचंड परत एकदा गर्दी होईल, कारण मोठमोठ्या मॅचेस तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी येतील. या पंचक्रोशीतील अनेक खरं तर गाव आणि यातच चिरनेर आणि भोममधील काही ज्येष्ठ प्रतिष्ठित काही नागरिक आहेत जे अगदी मैदानाच्या बाहेर दिसत आहेत. वारंवार अगदी सामना ब्रेक करणं योग्य वाटत नाही, पण तुम्ही आमच्या मनात हृदयात आहात. आपल्याला आग्रहाचं निमंत्रण दिलं असेल जर संयोजकांनी, तर तुम्ही मैदानाच्या बाहेर न थांबता थेट मंचावरती प्रचंड बसण्याची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी यायचं आहे. ओटोकॉम बॉक्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, शेवटचा बॉल होता पहिल्या सत्रामध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी विकेट मिळाली जाईल आणि पहिल्या सत्राचा खेळ देखील मात्र या ठिकाणी संपन्न केला जाईल. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं स्वर्गीय गोपाळ वर्तक स्मृती गोवठणे या टीमने मात्र धावा बनवल्या. त्या म्हणजे स्कोर कार्ड वरती टोटल 41 धावा आणि येणारे 30 चेंडू आणि 42 धाव्यांचं टार्गेट सेट केलं जाईल. ते म्हणजे स्वर्गीय बाजी अण्णा स्मृती चिरनेर या टीम समोर कसा होईल धावांचा पाठलाग हे पाहणं गरजेचं आहे. परंतु तो धावांचा पाठलाग ऐकवण्यासाठी आमचे लेजेंडरी कॉमेंटेटर आदरणीय रितेश पंडित सर यांच्या गोड वाणीतून मात्र आपण ऐकूया. तत्पूर्वी टॉस आपण करणार आहोत. चला, विनर वर्सेस विनर, भोलानाथ आवरे आणि ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जोई. दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक झालाय, कंपल्सरी टॉस साठी या 4 ओव्हरची मॅच. दुसऱ्या फेरीचा सामना. आदरणीय सुशांत दादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस पुढील मॅचचा करावा. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. सुशांत दादा पाटील दमदार व्यक्तिमत्व. सुशांत सागर स्मृती चषकामध्ये खरं तर आधार स्तंभाची भूमिका त्यांची आपण पाहिलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीच्या मॅचचा टॉस. हेड टेल आहे, कॉल करायचा, हेड कॉल केला जाईल आणि इथून आलाय टेल. टॉस भोलानाथ आवरे टीमने जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच आहे, एक मॅच जिंकली आहे. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. खरं तर पहिल्या मॅचमध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग केली थोडीशी खराब सुरुवात झाली होती, त्याच्यानंतर तुम्ही धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाला होतात. पण काय गेम लर्निंग्स असतील तुमच्या, काय शिकलात तुम्ही पहिली मॅच खेळल्यानंतर, काय चर्चा झाल्या? आमची गोलंदाजी खूप चांगली आहे, सर्वच गोलंदाज आमचे चांगले. आम्हाला
अपेक्षा होती की आम्ही 100% जिंकणार. आणि या तिरंगा चषक प्रत्येक वर्षी तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असता आणि आज उरणकरांच्या माना सन्मानाची स्पर्धा ॲज अन प्लेअर ही स्पर्धा किती महत्वाची आणि किती आनंदाची. नाही, ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्ही भरपूर उत्साहाने खेळण्यासाठी येत असतो. धन्यवाद. तुमचं देखील या ठिकाणून आभार असेल. सुशांत दादा पाटील यांचं देखील आभार या ठिकाणून मात्र आपण व्यक्त करूया. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्सेस टीम भोलानाथ आवरे वन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वी विल लुक फॉरवर्ड टू द ऑन गोइंग मॅच इन द कॉमेंट्री बॉक्स. नितेश पंडित सर इज देअर. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच. थँक्यू डी जे ऑपरेटर मॅडी यांच्या माध्यमातून आपण ही सर्व खरं तर छान छान गीतं ऐकतोय. उशिरा जॉईन झालेल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितोय ही स्पर्धा मानाची, स्वाभिमानाची आणि उरणच्या अभिमानाची आहे. उरणच्या पूर्व विभागातील आहे. 11 वर्ष पूर्ण केलेत. पुढचा वर्ष आमचा तपाचा असणार आहे. एक तप पूर्ण होईल टेनिस क्रिकेटमधील. 12वं वर्ष महत्त्वपूर्ण असेल. दरवर्षी नव्या ढंगात नव्या रंगात ही स्पर्धा घेऊन आलो आणि यावर्षी पाहू शकाल हा पहिला लॉट्स अगदी आपल्याला पाहायला मिळतोय तो उरणमधील अगदी जवळच्या या सर्व संघांचा. पहिली लढत झाली ज्यामध्ये भोलेनाथ आवरे संघानं मजल मारली मोठी जुई, तर दुसऱ्या सामन्यामध्ये भोलानाथ आवरे संघानं. आता तिसरा सामना प्राथमिक फेरीतील सुरू आहे. एकीकडे स्वतः यजमान होम ग्राउंडवरती प्रदर्शन करतोय, नाव आहे महागणपती चिरनेर, तर त्यांच्यासोबत असणारी गोवठणे टीम. ही लढत महत्त्वपूर्ण होती. 30 चेंडूंचा खेळ प्रतिस्पर्धी टीमकडून म्हणजेच चिरनेर टीमकडून बडी मार मिळाला आणि त्यामध्ये धावसंख्या उभ्या केल्या त्या 7 बाद 41. 42 धावांचं एक आव्हान समोर ठेवले. कसं लिहिलं जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तेवढं चोखंदल या स्पर्धेचं विवरण जरी आमच्या आवाजातून होत असेल तरी चित्रीकरणाची भूमिका हे सातत्यानं टेनिस क्रिकेटमधील कैक खेळाडूंना मोठं करण्याचं काम ज्या चॅनलनी केलंय, नाव आहे साईप्रीत लाईव्ह, यांच्या माध्यमाने ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय. यूट्यूबच्या माध्यमाने ही स्पर्धा आपण सातत्यानं पाहत असतोय. आणि यावर्षी तिरंगा ट्रॉफीला लाईव्ह टेलिकास्टिंगमधून आमचे संपूर्ण साईप्रीत वाघमारे यांची टीम फार तळमळीनं आणि अतिशय मेहनतीनं कव्हर करताना दिसत आहेत. घेऊन चालतोय मैदानाकडे. या प्रतियोगितेच्या परीक्षणाची जबाबदारी खरं तर ऑफिशियल्स म्हणून प्रशांत माली पॅनल आहेत. एकीकडे राजेंद्र गरत, नवीन सेवा प्रशांत माली बालई, ज्यांच्या गावात आज अंडरराम क्रिकेटचा थर्रार सुरू आहे नाईटला, तरी हे ऑफिशियल्स आपण मैदानावरती पाहतोय. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवरती निशांत वर्तक. जलद गतीचा गोलंदाज साहिल चव्हाण, लेफ्ट हँड बॅट्समन, फटका फसलाय. परंतु इथं काय होणार, अतिशय सुरेख अप्रतिम 1983 कपिल देवच्या त्या झेलची आठवण करून देणारा हा मात्र झेल पाहायला मिळाला. पहिला हादरा, पहिली सफलता साहिल चव्हाण. बॅक टू पॅव्हेलियन. तिला साहिल संपूर्ण संघाची मदार होती. आता साहिल म्हणजे काय, चिरनेर टीमची बलाढ्य भिंतच जणू, आणि सातत्यानं कैक सामने या साहिल चव्हाणनं. आत्ताच पाचगाव प्रीमियर लीग मधील बायकरमॅन स्वप्नात येईल खरं तर ती बाईक, मोठी जुईच्या मैदानावरती दुसरी बाईक ज्यांना पटकावली होती तोच साहिल गेल्या. आणि खरं तर गेल्या लगेचच मैदानावर झेलच्या स्वरूपामध्ये असं वाटलं होतं हा झेल, कारण पॉवर प्लेचं षटक होतं सचिन, आणि तिथे जर क्षेत्ररक्षक पाहिले तर 38 सर्कलच्या आतमध्ये होते. फटका छान होता पॉवर प्लेच्या अगदी पहिल्या षटकात ज्या पद्धतीनं, परंतु क्षेत्ररक्षकानं मात्र चित्त्याच्या चपलाईनं अगदी पाठीमागे जज केलं या झेलला, आणि मात्र झेल टिपला. साईला पाठवलं तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू डगआउट. सेकंड चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येईल निशांत वर्तक. साईश नारंगीकर
स्वतःचं खातं आणि संघाचं खातं कोणत्या प्रकारे उघडतोय पाहायचं आहे. हो, गुड लाईन स्पॉटवरती विशिष्ट उंची दिली. या वेळेला निशांत वर्तक लेदरवरती कैक परिश्रम केले, सराव केला आणि या वेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 2 चेंडू संपले, 1-0 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय ती चिरनेर टीमची. स्वतःच्या होम ग्राउंडवरती ग्राउंडचा परिपूर्ण अभ्यास आहे. दर दिवशी सरावासाठी सुद्धा या मैदानावरती साईश, साईल, विवेक, ऋषी अशा अनेक खेळाडू येत आहेत. आर्यन अशा प्रकारचे अनेक खेळाडू येत आहेत. खरं तर ठाऊक असणारा हा रणसंग्राम आणि इथे पाहू शकाल अतिशय सुरेख बॅक टू बॅक निशांत वर्तक गोलंदाजीतून उत्तम तरबेज गोलंदाजी करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. जलद गतीचा गोलंदाज आहे. या गोलंदाजीतून पहिला चेंडू सफलता, दुसरा चेंडू निर्धाव आणि तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव. आतापर्यंत 3 चेंडू संपलेत. साईश फलंदाजी मार्कवरती इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जाण्यास गेला. जर्सी क्रमांक 20. हो, परत एकदा त्याच पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न. सलामीला टॉप ऑर्डरला खेळणारा खेळाडू आणि त्या खेळाडूला पॉपिंग क्रीजमध्ये थांबवून ठेवलंय निशांत वर्तकनं. येस, खरं तर ही आहे अनुभवाची शिदोरी आणि म्हणूनच सातत्यानं लेदरमध्ये खेळत असताना सुद्धा या निशांतने एक चांगल्या प्रकारचा खेळ आपल्या वैयक्तिक आणि त्याचबरोबर गावासाठी दिला. या ठिकाणी स्वरांश इव्हेंटचे ओनर प्रोप्रायटर मालक स्वप्नील विश्वनाथ पाटील वेलकम स्वागत आहे. पाहुण्यांच्या स्वागतासाठी असणारा फायर वर्क आपण पाहिलात, ज्यांच्या माध्यमातून ते इव्हेंट मॅनेजमेंटचे ओनर वेलकम स्वागत असेल आपलं. निशांत पुढचा चेंडू, चेंडू बॅटच्या टप्प्यात आला. यावेळेस का होणार? हो, ओव्हर थ्रो. धावचीच्या स्वरूपात सफलता प्राप्त होईल असं वाटलं होतं. फेकला चेंडू. एक धावसंख्येनं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं. एक धावसंख्येबरोबर शुभारंभ झाला धावसंख्येचा. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये एक बाद एक अशी अवस्था आहे. कार्यक्रमातून भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व आदरणीय सुशांत पाटील प्रस्थान करताना दिसत आहेत. संयोजकांच्या वतीनं त्यांचंही मनस्वी आभार. लास्ट टू गो शेवटची. हो, अतिशय सुरेख ताकदीचा वापर स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकवला. तिरंगा चषकातील एक ब्रँडेड षटकार आपल्या बॅटमधून. एक षटक संपलं आणि एक षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय चिरनेर संघाची 1-7. एक षटकाराचा समावेश आहे. विवेक हातनोलकरनं चेंडू तपासला, पाहिला, रीड केला, स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावला, आउट ऑफ द रूप प्रेक्षकांच्या भेटीला पाठवला. कॉम्बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. प्रेक्षकांना विनंती करतोय, तुम्ही तिथं मांडी घालून बसलात तो शत्रूच्या धावत येतो आणि त्याचा पाय जर तुमच्या सामानावर जर पडला ना तर अवस्था काय होईल माहित आहे का? म्हणून जरा बाहेर बसत प्लीज. असं जे पाय तिकडे पडला होता म्हणून तुम्हाला सांगतोय, Yes. कमीत कमी झाकून तरी ठेवा. हे दशरथ पाटील नुसते ऐकायचे नाहीत. मराठी समालोचन क्षेत्रातील मराठी समानार्थी शब्दांचा शब्दकोश दशरथ पाटील. आणि निश्चितच एक चांगल्या प्रकारच्या सूचना त्यांच्या माध्यमातून होत असतात. आपण पाहू शकाल दुसरं षटक हाताळण्यासाठी गोवटणे टीम कडून येतोय रोहित पाटील. विवेक हातनोलकरच्या बॅट नाता खरं तर अगदी तोंड उघडलाय, ज्याच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या दिशेनं भिरकावलेला एक लांब लचक 6 धावांचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावसंख्येबरोबर स्वतःचं खातं उघडलं 6 या धावसंख्येनं. धावसंख्या गुणपटालावरती एक षटकाच्या समाप्ती अंती 1-7च्या घरामध्ये. 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 24-35. 4 षटक अजूनही शिल्लक आहेत. ग्रीन सिग्नल दुसऱ्या षटकासाठी. राजेंद्र घरत ऑफिशियल्स पाहतोय आपण पंच म्हणून या सामन्याची जबाबदारी. शॉर्ट फुल टॉस चेंडू, खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमारेषेच्या जवळ, अडवला जाईल तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. सिंगल 1 धावसंख्या पूर्ण झाली आणि 1 धावसंख्येनिशी धावसंख्या गुणपटालावरती 1-9 वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 8-23ला 34ची आवश्यकता असेल. इथे वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला रोहित पहिला चेंडू.
आणि निश्चित त्याही शुभेच्छा आता नंतर सांगितल्या जातील आपल्या राजेंद्र भगत यांना. आणि इथे चिरनेरमध्ये आज क्रिकेटचा हा महारणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी बॅटच्या बुद्ध्यात टाकला, पॉइंटच्या दिशेनं पुश करण्याचा प्रयत्न, ढकलून दिला, दिशा दिली, एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वैयक्तिक खेळतोय 7 वरती, सांघिक धावसंख्या धावपटलावरती 8च्या घरामध्ये. आपल्या कोट्यातील पहिलं षटक, सांघिक कोट्यातील दुसरं षटक, रोहित 5 षटक 5 गोलंदाज. हो, फुल टॉच चेंडू होता, डीप मिड विकेट कडे चेंडूला पाठवला जातोय. एक धावसंख्या पूर्ण झाली, एक धावसंख्येनं धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती 1 दशकामध्ये 1 बाद 10च्या घरात. खचाखच भरलेला मैदान, तिथेच अगदी प्रचंड गाड्यांची गर्दी. पार्किंग तळ खरं तर पार्किंग झोनकडे बघितलं तर वाहनतळ उत्तम. अशा प्रकारचं नियोजन सातत्याने या तिरंगा ट्रॉफीचं पाहायला मिळालं. अतिशय सुरेख ताकदीचा वापर, यावेळेस टायमिंग प्रॉपर, आणि इथे विवेकच्या ताकदीनं दाखवलाय वैयक्तिक आपल्या खोट्यातील दुसरा षटकार. वैयक्तिक 2 षटकार आता विवेकनं आपल्या बॅटमधून. विवेक ओपनिंगसाठी आघाडीचा फलंदाज ज्या वेळेला आला, नॉन स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळालं. साहिल स्ट्राईक एंडकडे पहिल्याच फटक्यावरती फसला. आता संपूर्ण मदार आपल्यावरती असणार विवेकनं समजलं, आणि इथे मात्र ती एनर्जी घेऊन साहिल मैदानामध्ये कारनामा करताना दिसतोय आपल्या टीमसाठी. हो, परत एकदा अतिशय सुरेख म्हणण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू, निर्धाव चेंडूची मोहर लागली गेली. आतापर्यंत या षटकाच्या रोहित 5 चेंडू फेकलेत, 1 षटकार, 3 एकेरी आणि 1 निर्धाव, असे 5 चेंडू, एक अतिशय उत्तम एक षटकार सोडला. तर रोहितनं आपल्या 44 धावसंख्येला डिफेंड करण्यासाठी जी गोलंदाजी आवश्यक आहे ती गोलंदाजी करताना दिसतोय तोच रोहित. षटक दुसरं रोहित, अतिशय सुरेख बॅटची एज घेतली जातोय. यावेळेस नाही थांबणार चेंडू, जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय विवेकच्या बॅटमधील एक तिरंगा ट्रॉफीतील एक दर्जेदार चौकार. धावसंख्या धावपटलावरती स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. आणि आता उर्वरित 18 चेंडू, 22 धावांची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी जमेची बाजू काय असेल तर आतापर्यंत 20 धावसंख्या ही पार्टनरशिप आपल्याला साईश आणि विवेक याची पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपला. उशिरा जॉईन झालेल्या खेळाडूंना परत एकदा सांगेन, आजच्या रजनीतील प्राथमिक फेरीतील 4था सामना आणि त्याचा कॉल या ठिकाणी दिला जातोय. नितलस विपक्ष ओके. या वेळेला विनर नंतर जो होणारा सामना आहे तो आपल्याला निश्चितच प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. थोडंसं संभ्रमात आहे या वेळेस, मात्र निश्चितच काहीतरी रणनीती करावी लागेल, व्यूहरचना करावी लागेल, आणि त्याप्रमाणे इथं शॉर्ट मीटिंग झाली. परत एकदा पंचानं अलर्ट केलं. टाइम अलर्ट आहे. 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं गरजेचं आहे. स्पर्धा ही नावारूपाला येण्याचं सर्वात मोठं कारण आहे. चिरनेर आणि भोम काँग्रेस आय पार्टी आणि युवा काँग्रेस आय कमिटी यांच्या माध्यमानं सालाबाद प्रमाणे अखंडित ही स्पर्धा खरं तर सातत्यानं सुरू राहिली. मला वाटतोय त्या स्पर्धेमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करणारे अनेक खरं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचे खेळाडू पाहायला मिळाले. पण या स्पर्धेत तुम्हाला विश्वजित ठाकूर खेळताना दिसणार आहे, भावेश पवार खेळताना दिसणार आहे, तदनंतर रजत मुंडे, त्याचबरोबर नावा टीम मधील वडवली टीम, अशा मोठमोठ्या टीम तुम्हाला पोल मधील आपल्याला निश्चितच या टुर्नामेंट्स मध्ये खेळताना दिसणार आहेत. म्हणून ही स्पर्धा ही 3 आणि 4 रजनीमध्ये फार महत्वपूर्ण. यावेळेस मात्र फसवलाय, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चित्त पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवरती थांबून वेट अँड वॉच या सचिन मात्र याच्या पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला.
साईशनं मात्र आता चौकारानं स्वतःच्या मोठ्या फटक्यांचा शुभारंभ केला. 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 24 लॉस ऑफ 1 विकेट्स. 1/24. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न या बॉलला फसवला जातोय. गलीच्या दिशेनं बॅकवर्ड पॉइंटला असणारा क्षेत्ररक्षक करत नाही चुकी पकडला जाईल. परतावं लागेल साईशला. बॅक टू पॅव्हेलियन. साहिश परतला गेला. धावसंख्या धावपटलावरती 24 धावसंख्या धावपटलावरती आहेत. अजूनही 18 धावसंख्येची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. सचिनाला पहिला षटक घेऊन आला होता. नाव होतं निशांत बर्तक. पहिलं षटक हाताला एक षटकार, परंतु त्याच्यानंतर एक सफलता प्राप्त केली होती. एवढं छान षटक खरं तर हाताळलं होतं. कर्णधाराची काहीतरी वेगळी रणनीती असावी. निशांत वर्तकला वैयक्तिक अगदी आपण पाहू शकाल पहिल्या षटकामध्ये ज्यांनी 7 धावसंख्या दिल्या, कारण या स्पर्धेचा नियम असणारा हे 5 षटक 5 गोलंदाजी ट्रॅकवरती येतील. आणि निश्चितच दुसऱ्या विकेटसाठी 13 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. ती विवेक आणि साईश याची. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती जातोय खेळण्यासाठी साहिल ठाकूर. साहिल ठाकूर इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय साहिल. चला लगेचच टाइम अलर्ट करा. पंचांना रिक्वेस्ट असेल तंबी द्यायची आहे. बरोबर रात्रीच्या आता 12 वाजण्याचा जवळ सुमार आहे आणि आता विनर उपांत्यपूर्व फेरीची ही लढत. हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, ढकलून देण्याचा प्रयत्न, चेंडू फसला, सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. निर्धाव चेंडू धावपट्टीवरती पाहायला मिळतोय. सचिन मात्रे आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू उजव्या हातानं, डाव्या हातानं पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या जवळ अडवला जातो. 1 धावसंख्या पूर्ण केली साहिलनं. 1 धावसंख्येबरोबर स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या धावपटलावरती पाऊस षटकामध्ये 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. तत्पूर्वी चिरनेर संघाला संधी आहे. लगातार 3 षटकारासाठी 10,000 रुपये, लगातार 3 चौकासाठी 5,000. करण पाटील दत्त उत्सव कमिटी कातरपाडा या कमिटीचे अध्यक्ष करण पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक असतील चिरनेर संघासाठी. खरं तर प्रचंड फॅन फॉलोअर आहेत चिरनेर टीमचे. आमच्या बाजूला असणारे स्कोरर, आमच्या खरं तर पाठीचा काना बॅकबोन सचिन केणी मैदानावरती घेऊन चालतोय. सचिनचं आपल्या या कोट्यातील पुढचा चेंडू 5वा चेंडू घेऊन जाईल सचिन टू साईद. विवेक अतिशय सुरेख रिव्हर्सिव्ह अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न. खरं तर सरळ हातानं इथं फटके येत आहेत. आडवे तिडवे घेण्याची काही आवश्यकता नव्हती. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अतिथी कक्षात खरं तर ज्यांचा आता मला वाटतोय निश्चितच चेहरा दिसतोय, जगन्नाथ भगत, राजेंद्र भगत यांचे पिताश्री. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असे बाबा बाप्पा यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. अतिशय सुरेख ताकदीचा वापर केलाय. फटका फसला जातोय. परतावं लागेल. एक मोठी विकेट विवेक झेलच्या स्वरूपात होईल. बॅक टू डगआउट. चला शरद शेठ पावसे यांना विनंती असेल. नितलस टीमचे खरं तर फार मोठे आधारस्तंभ आहेत. शरद पावसे वेलकम. कानपोलीच्या मैदानावरती नितलस टीम खेळताना या हंगामात आम्ही पाहिली, ज्या वेळेला जवळ 13 बाईक त्या ठिकाणी होत्या आणि तिथे मात्र शरद पावसे यांचंही नितलस टीमसाठी फार प्रचंड मोठं योगदान राहिलं. ते शरदजी पावसे वेलकम, स्वागत आहे. आणि निश्चितच या ठिकाणी पाहू शकाल मैदानावरती आता समीकरण येऊन थांबले 12 चेंडू. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. इन ॲट नंबर 4
चौथ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी येतोय नवीन गोलंदाज वैभव पाटील. गोवटणे टीम कडून गोवटणे टीमनं असं वाटलं होतं की धावसंख्या 42 आहेत, सामना लवकर होम ग्राउंड वरती जिंकता येईल का, टिचून गोलंदाजी करतायत, मदमस्त हत्तीला एखाद्या माहुतानं अंकुश लावावं, थांबवून ठेवावं समोर, तशा प्रकारे गोवटणे टीमनं महागणपती चिरनेर खरं तर या चिरनेर टीमला थांबवून ठेवलंय. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक वैभव पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. दिघाटी एंड कडून मारा करेल वैभव, गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या उजव्या हातानं मारा करतोय. हो, बॅटच्या अप्पर एज घेतली. इथं मात्र फर्स्ट स्लिप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतो. एक धावसंख्या पूर्ण झाली. एक धावसंख्या बरोबर धावसंख्या एक निशी वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 26 लॉस ऑफ 2 विकेट, 2 बाद 26. 16 धावांची आवश्यकता 11 चेंडूंमध्ये. आणि निश्चितच खरं तर 6 चेंडूंमध्ये 6 षटकारांचा विक्रम स्वप्नील यानं केलेला आहे. तो स्वप्नील अतिशय सुरेख बॅटच्या बुंद्यात टाकलेला चेंडू मिड विकेट कडून शॉर्ट मिड विकेट कडून डीप मिड विकेट कडे येतोय. चेंडूला फील्ड होतोय अतिशय सुंदर चित्त्याच्या चपलाईनं. 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 2 बाद 28 घरामध्ये. इनकमिंग वाढू लागली. अनेक गर्दी आता या 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 10-14. वैभव पाटील ऑन ट्रॅक गोलंदाजी मार्क वरती, तर फलंदाजी मार्क वरती आहे स्वप्नील. खर तर एक ताकदवान खेळाडू. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील खरं तर हे तिसरं चौथं षटक. चौथ्या षटकातील सुंदर सुरुवात केली. 1-2-0 अशा प्रकारची मोहर स्कोर बोर्डवरती प्रत्येक चेंडूवरती लागली गेली. जिथे 1 धावसंख्या होती 2 धावसंख्या काढल्या. मात्र सुंदर अतिशय षटक हाताळताना दिसतोय तो वैभव. आणि निश्चितच खरं तर लेफ्ट हँड बॉलर आहे. डाव्या हाताचा फिरकीचा आउट स्विंग करताना दिसतोय. अतिशय सुरेख ताकदीचा वापर केलाय. फटका फसला गेलाय. झेल खाली असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. या वेळेला परतावं लागेल स्वप्नीलला. बॅक टू डग आउट. स्वप्नील पाटील यांचं खरं तर अगदी फरमाईश होती. इथं निश्चितच मॅडीनं पूर्ण केली. राजेंद्र भगत यांचे फार जवळचे सहकारी. इथे पाहू शकाल 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी नवीन आलेला फलंदाज 6व्या क्रमांकावरती नाव आहे आर्यन नारंगीकर. आणि निश्चितच आतापर्यंत उरणमध्ये जवळजवळ 4 ठिकाणी नाईट टुर्नामेंट सुरू आहे. तरी तिरंगा चषकाची जी ओळख आहे, गर्दी गर्दी आणि गर्दी. आणि त्या गर्दीमध्ये तुम्हालाच शोधायचं असेल तर निश्चितच तुम्ही आमच्या संयोजकांशी संपर्क साधावा लागेल. म्हणजे आम्ही मायक्रोफोनवरून सांगू निश्चित आपला मित्र कोणत्या ठिकाणी आहे. आणि अशा गर्दीत तुम्ही हरवू नका, कारण मॅच मात्र पाहायचं आहे. कोण खरं तर सरस ठरतो या सामन्यामध्ये. आर्यन नारंगेकर 5व्या-6व्या क्रमांकावरती येतोय. आतापर्यंत झाली टॉप ऑर्डरची फली मात्र गारद होताना दिसतोय. चिरनेर टीमची मिडल ऑर्डरसाठी येतोय हा आर्यन नारंगेकर. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र पाहू शकाल चेंडू अडवला गेला. 1 धावसंख्येची धावसंख्या वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 29 लॉस ऑफ 5 विकेट, 5 बाद 29. 7 चेंडू 13 धावा. थोडंसं समीकरण महागडं होऊ लागलं होम ग्राउंड वरती. येस, गोवठणेच्या सुनील वर्त खरं तर अगदी टीम ओनर आहेत, ज्यांनी आता संपूर्ण देव पाण्यात ठेवलेत. इकडे राजेंद्र भगत यांनी सुद्धा पाहायचं आहे कुणाचा खरं तर संघ सरस ठरतोय. आणि आता अनेक वेळा मॅचेसमध्ये परत एकदा आडव्या पट्ट्यात मारण्याचा, आडव्या खरं तर मनगटाच्या साह्यानं वलविण्याचा प्रयत्न सफल ठरला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक संपलं गेलं 4थं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती चिरनेर या टीमची पाहायला मिळतोय 5 बाद 29 घरात.
बाद 29 धावसंख्या धावपटलावरती आहेत. आता 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आता कुठल्या टीमचे 13 वाजतायत. गोवठणे परास्त होऊन जातोय की इकडे चिरनेर, आणि निश्चितच पाहायचं आहे, परंतु ही लढत फार महत्वपूर्ण पाहायला मिळतोय. गोवठणे आणि निश्चितच आजच या रजनीमध्ये मोठी जुच्या मी मराठी मैदानावरती गोवठणे टीमनं एक सामना, खरं तर एक सामन्यात विजय संपादन केलंय. त्यांनी क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. इथेही तशा प्रकारे आपल्याला ही लढत पाहायला मिळतोय. जर सामना विजयी झाला तर याही टुर्नामेंट्समध्ये ते उपांत्यपूर्व फेरीमध्ये दाखल होतील. पण स्वतःच्या होम ग्राउंडवरती खरं तर अलोट प्रेक्षकांची, क्रीडा रसिकांचा प्रतिसाद आपल्या होम ग्राउंडवरती असताना हा सामना सोडणं अशक्य आहे. आणि त्यासाठी आता निश्चितच समोर 2 हात करताना दिसतील. एक आहे आर्यन नारंगीकर, तर दुसरा असणार आहे साहिल 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 ठाकूर. 6 चेंडू 13 धावा. आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती वैभवनं एक छान झेल पकडली, ज्या वेळेला संपूर्ण संघ डळमळीत झाला. अन्यथा अनेक वेळा पाचगाव प्रीमियर लीग मध्ये जर साहिल चव्हाणची फलंदाजी बघितली तर त्यांनी अनेक वेळा वेळ वाचवलाय. बरेचसे सामने म्हणजे त्या दिवशीचा खेळ पाचगाव प्रीमियर लीगचा 4:49 मिनिटात बंद केला होता. त्यातील 2 सामने या साहिल चव्हाणनं खरं तर 1 हाती जिंकले होते. तोच साहिल चव्हाण स्वस्तात परतला, 0 धावसंख्येवरती परतला. वा, इथे 10,000 कॅश प्राइज आहे. परेश पाटील यांना जर हॅट्रिक घेतली तर 10,000 रुपये कॅश प्राइज दिली जाणार आहे. 6 चेंडू 13 धावा. 6-13 आर्यन नारंगीकर. 6व्या क्रमांकावरचा मिडल ऑर्डरचा हा खेळाडू. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, सरळ लॉंग ऑनच्या बाजूला, लॉंग ऑफच्या बाजूला 2 धावसंख्या पूर्ण केल्या. 2 धावसंख्या बरोबर धावसंख्या 2 वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 31च्या घरामध्ये. 11 धावांची आवश्यकता उर्वरित 5 चेंडूंमध्ये. परीसाठी असणारी सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी नकद राशी कॅश प्राइज 10,000. डिजिट असणार आहे, खरं तर त्याचं पासवर्ड असणार आहे तुझ्या स्कोरबोर्डवरती WWW, आणि मग 10,000 विड्रॉल होतील आपल्या नावावरती. आर्यन चौफेर नजर फिरवतोय, कोणत्या बाजूने आपल्याला फटके घ्यायचे आहेत, कुठे क्षेत्ररक्षण सज्ज केलंय, तैनात केलंय. आणि आपल्या समोर 5 चेंडू आहेत. अजून 11 धावांची आवश्यकता आहे. तोच आर्यन. परेश, हो परेशने या वेळेला मिस केलाय. पाहायचं काय होतोय. 0 धावसंख्या, 1 धावसंख्येची लेग बाईच्या स्वरूपामध्ये मला वाटतोय. बॅट कट. आणि निश्चितच आर्यनच्या बॅटमधून आलेली 1 धावसंख्या. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 32च्या घरामध्ये. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक शेवटचं षटक परेश घेऊन आलाय. हो, अतिशय सुरेख इजा करणारा चेंडू होता. हो, इथं मात्र परत एकदा धावचीच्या स्वरूपात, रनआउटच्या स्वरूपात आर्यन होईल. बॅक टू डग आउट. तिसऱ्या पंचाची डिमांड केलेली आहे आणि निश्चितच रिव्ह्यू असणार आहे. ऑन स्क्रीनवरती क्वालिफाईड पंच संदीप पाटील माऊली, पंच असोसिएशन मधून स्वतः उपाध्यक्ष आहेत. उरण पंच असोसिएशन. येस, आउट आहे, बाद आहे. आणि इथे मात्र पाहू शकाल
तर या ठिकाणी आर्यन नारंगीकर झाला झेलच्या स्वरूपामध्ये बॅक टू पॅव्हेलियन. वैयक्तिक आणि निश्चितच या सर्व हालचाली राजेंद्र घरत यांना समजत आहेत कॉम्बॉक्स मधील. अलगत त्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहू शकाल. एवढे तर कधी ते त्यांच्या सौ सोबत असले नसतील. एवढे छान खरं तर अगदी मिश्किल हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती. 3 चेंडू 10 धावा. सामना या ठिकाणी पाहू शकाल कुठे होता. सुरुवातीला असं वाटलं साहिल चव्हाण गेल्यानंतर परत एकदा पारडं झुकलं गेलं क्षेत्ररक्षणाकडे. गोवठणे टीमकडे परत एकदा 2 विवेक हातनोलकरनं मोठे फटके घेतले. अतिशय सुरेख ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आल्या आल्या पाठवलाय. ज्याचं नाव आहे राकेश ब्रँडेड षटकार. चिरनेरकरांना राकेश मिडल ऑर्डरला येऊन त्याची फलंदाजी आवडली असेल तर राकेशसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मोठा फटका फुल टॉस या वेळेला आणि चेंडू सरळ भिरकावला होता. 6 धावांसाठी षटकार. आता उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता ही निर्णायक विजयासाठी असणार. शॉर्ट मीटिंग घेणं भाग पाडलं खरं तर या राकेशच्या फटक्यानं. आल्या आर्यनची जागा घेतली आणि पहिलाच मोठा फटका घेतला. खरं तर मिडल ऑर्डरला खेळणारा मधल्या फळीत खेळणारा राकेश कधीतरी या टीम मध्ये आणि अगदी निश्चितच या टीम मधून सर्वात सिनियर एक लेजंड खेळाडू राकेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर पाटील जर डॉट चेंडूसाठी इथं 1 चेंडू डॉट केला तरी मयूर पाटील यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी असेल परेडसाठी. निर्धाव चेंडूला 5,000. हे टेनिस क्रिकेट. एका डॉट चेंडूसाठी रोख रक्कम 5,000. मयूर पाटील यांच्याकडून एका निर्धाव चेंडूसाठी, कारण त्याच्यामधून मॅचचं चित्र बनणार आहे. तोच राकेश सहसा मॅच सोडू शकत नाही. पाहू शकाल आल्या बॅट वरती चेंडू. पुढचा चेंडू सेकंड लास्ट टू गो. परेश टू राकेश. अतिशय सुरेख सरळ हातानं मारलेला चेंडू लॉंग आउटच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली दुसऱ्या धावसंख्येचा यावेळेस. इथे पाहू शकाल निश्चितच 3ऱ्या पंचांची मागणी केली जातोय. अतिशय महत्वपूर्ण लढत. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या तर समीकरण येऊन थांबणार आहे. 2 चेंडू 1 चेंडू 2 धावा. आणि जर समजा येस नॉट आउट या वेळेला मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचताना दिसतोय राकेश. 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती वाढली गेली 40च्या घरामध्ये. 4 दशकामध्ये शेवटचा 1 चेंडू आणि 1 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या आता विजयाच्या काढल्या. म्हणजे जर सामना विजयी झाला तर राकेश साठी हेमंत परदेशी आजच्या प्रतियोगितेतील फायर वर्क ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आला ते हेमंत परदेशी यांच्याकडून रोख रक्कम 1,000 रुपये असणार आहे. या धक धक करने लगा. सागर पाटील सागर ढाब्याचे मालक यांच्याकडून या 2 धावसंख्या जर राकेशनं काढल्या तर 2,500 म्हणजेच 2,500 असावेत. येस तर हा डॉट चेंडू गेला तर मयूर पाटीलनं बक्षीस वाढवली. रोख रक्कम 10,000 कॅश. या ठिकाणी आमच्याकडे 10,000 कॅश जमा आहे जी दिली जाईल परेशसाठी. सामना आवडला असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. 1 चेंडू 2 धावा. अतिशय सुरेख सामना फिनिश. राकेश ब्रँडेड आल्या आपल्या बॅट मधून 2 षटकार 1 दुहेरी. इथं मात्र राजेंद्र भगत आता धावत जाताना दिसतील मैदानात. राकेशला ₹3,500 कॅश प्राइज राकेशसाठी हेमंत परदेशी आणि सागर पाटील यांच्याकडून. सुनील वर्तक खरं तर अगदी जे देव पाण्यात ठेवून प्रतीक्षा करत होते आणि त्या सामन्यातील खरा सामना रंगतदार ज्यांच्याकडून अगदी पाहायला मिळाला ते